नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन महत्त्वाच्या गोष्टी पाहणार आहोत. एक टी-ई-टी आणि दुसरं सी-टी-ई-टीच्या संदर्भातल्या न्यूज. आता टी-ई-टीमध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने 10 नोव्हेंबर 2024 रोजी जी परीक्षा घेतली होती त्याचा पेपर 1 आणि 2 याचा रिझल्ट maha-tii.in या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आला आहे आणि तो पण अंतरिम. आता याआधी देखील MSCEने रिझल्ट प्रसिद्ध केला होता, परंतु तो अंतिम नव्हता. आत्ताचा सुद्धा या ठिकाणी जो रिझल्ट आहे यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की 31 तारखेला हा रिझल्ट 4 वाजल्यापासून संकेतस्थळावरती पाहता येईल. निकालाच्या अनुषंगाने गुण पडताळणी करावयाची असल्यास अथवा त्रुटी किंवा आक्षेप असल्यास 1 तारखेपासून 6 तारखेपर्यंत उमेदवारांनी लॉग इन करून ऑनलाईन पद्धतीने नोंदविता येईल आणि अन्य मार्गाने कोणत्याही केलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. म्हणजेच ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्हाला नोंदवायचं आहे. निकाल राखीव ठेवण्यात आलेल्या उमेदवारांनी त्यांचे निवेदन 6 तारखेपर्यंत MSCE म्हणजे त्यांना ऑफिशियल ईमेल ID वरती ईमेल करायचं आहे आणि त्याच्यानंतर जर कोणी ॲप्लिकेशन केलं तर त्याचा विचार केला जाणार नाही. कारण ऑफिशियल वेबसाईटवरती सिंपल आहे. ज्या लॉग इन ID आणि पासवर्ड वापरून तुम्ही तुमची इन्फॉर्मेशन फिल केली होती तीच इन्फॉर्मेशन तुम्हाला फिल करून शेवटच्या टॅबमध्ये जाऊन रिझल्ट पाहायचा आहे. जर रिझल्ट दिसत नसेल तर पेंडिंग असेल, राखीव ठेवलेला असेल तर या ऑफिशियल ईमेल ID वरती संपर्क साधायचा आहे. किंवा तुम्हाला असं वाटलं की जी उत्तरसूची दिली होती आणि त्यानुसार तुमचे मार्क्स जास्तच कमी होतात, रिझल्टमध्ये मार्क्स कमी येतात आणि आन्सर कीनुसार तुमचे मार्क्स जास्त येतात, असे जर आक्षेप असतील तर तुम्हाला तुमच्या रिझल्टच्या तिथेच बाजूला त्याच वेबसाईटवरती तुम्हाला तुमचा आक्षेप नोंदवायचा आहे. त्यानंतर आपली दुसरी महत्त्वाची अपडेट ती म्हणजे जी CTET परीक्षा आहे ती. CTET परीक्षा आता झारखंड राज्याने जो रिझल्ट दिलेला आहे, निकाल दिलेला आहे सुप्रीम कोर्टाने, मुळातच त्यांची केस काय होती तर सेंट्रल CTET ही पहिली तर सेंट्रल गव्हर्नमेंटची एक्झाम आहे. आता सेंट्रल गव्हर्नमेंटची एक्झाम असल्यामुळे ती सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या शाळा आहेत, केंद्र सरकारच्या ज्या शाळा आहेत त्या शाळेंवरती भरणाऱ्या शिक्षक पदभरतीसाठी CTET घेतली जाते. परंतु प्रत्येक राज्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटच्या शाळा असतात आणि म्हणून काही राज्यांनी CTET ही त्या ठिकाणी ॲप्लिकेबल केलेली आहे. म्हणजे याचा अर्थ काही राज्यांनी CTET त्यांनी कंपल्सरी केलेली नाही. पण महाराष्ट्र राज्य सरकारने CTET ॲप्लिकेबल केलेली आहे. म्हणजेच TET सोबत CTET दोघांचीही पात्रता सेम ठेवण्यात आलेली आहे. परंतु काही राज्यांनी जसं की झारखंड आहे, अजून 2-3 राज्य आहेत, त्या 3 ते 4 राज्यांनी CTETला त्यांच्या राज्यामध्ये परमिशन दिली नाही. त्यांचं स्वतःचं राज्य जी TET एक्झाम घेते त्या TET एक्झामवरतीच त्यांची शिक्षक पदभरती होत असते. परंतु हा निर्णय हा त्यांचा आधीपासूनचा निर्णय आहे आणि म्हणून त्या विद्यार्थ्यांनी याचिका टाकली होती की आम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटची एक्झाम पास करून आलेलो आहेत तर आम्हाला परमिशन मिळावी. पण ऑलरेडी त्यांच्या राज्य सरकारने ॲप्लिकेबल केलेलं नव्हतं आणि म्हणून हा रिझल्ट त्या विद्यार्थ्यांच्या विरोधात गेला आणि राज्य सरकारच्या निर्णयाला प्रतिपुष्टी देताना आपल्याला दिसला. म्हणजे राज्य सरकार सोबत तो निर्णय गेला आणि विद्यार्थ्यांच्या विरोधात गेला, कारण राज्याने आधीच हा नियम त्यांना घालून दिलेला होता की त्यांची TET ते मान्य करणार परीक्षा पदभरतीमध्ये. आता पुढे जाऊन त्यामध्ये बदलसुद्धा होऊ शकतो, परंतु सध्याच्या पदभरतीसाठी आता त्यांना त्यांच्या राज्याची TET उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. मग याचा अर्थ महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमधून घेण्यात येणाऱ्या एक्झाम किंवा महाराष्ट्रामध्ये ज्या सरकारी एक्झाम होणार, आता CTETमध्ये महाराष्ट्रामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या शाळा असतील त्याच्यासाठी तर CTET लागणारच आहे. परंतु महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने आधीच ही प्रेस नोट काढलेली आहे की TET सोबत CTET त्यांना विद्यार्थ्यांना ॲप्लिकेबल आहेत, ते इलिजिबल आहेत. जर त्यांनी आधीच हे नोटिफिकेशन काढलेलं आहे तर ते आता ते कॅन्सल करू शकत नाही. कारण आत्तापर्यंत जेवढे विद्यार्थी CTET उत्तीर्ण झालेले आहेत त्यांना काहीही यावरती परिणाम होणार नाही आणि महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद असा सडनली निर्णय काढू शकत नाही. कारण हा निर्णय कधी होतो जेव्हा मुलं त्याच्यावरती याचिका दाखल करतात तेव्हा.
आता यामध्ये याचिका दाखल करणारे म्हणजे कोण असतात? आता समजा काही विद्यार्थ्यांना असं वाटत असेल की TETच फक्त मान्य करावी, तर मग अशा वेळेस काही विद्यार्थी याचिका दाखल करतात. परंतु तिथली परिस्थिती वेगळी होती त्या राज्याची. त्यांनी CTETला सुद्धा परमिशन द्यावी असा आग्रह धरला होता. त्यामुळे महाराष्ट्र राज्यामध्ये अशी घटना होऊ शकत नाही जोपर्यंत MSCA असं कुठलेही नोटिफिकेशन काढत नाही. आणि MSCAनेच ऑलरेडी परमिशन दिली, त्यामुळे MSCA असं नोटिफिकेशन काढू शकत नाही. भविष्यात पुढे जाऊन काय होईल यापेक्षा आजच्या दिवसापर्यंत CTET महाराष्ट्रामध्ये व्हॅलिड आहे आणि आत्तापर्यंत जे विद्यार्थी पास झालेले आहेत ते पासच झालेले आहेत. त्यामुळे त्या राज्य सरकारचा महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या टीचर इलिजिबिलिटी टेस्टवरती म्हणजे ते CTET पास असणाऱ्या विद्यार्थ्यांवर काहीही परिणाम होणार नाही. तो निकाल फक्त त्या राज्याच्या त्या पदभरतीसाठी लागू आहे. महाराष्ट्रामध्ये याचा कुठलाही विषय येत नाही, कारण आपल्याकडे TET किंवा CTET दोन्ही परीक्षा समतुल्य आहेत, दोन्हींची व्हॅल्यू सेम आहे. त्यामुळे त्याचं काही टेन्शन घेऊ नका. जेवढे काही तुम्हाला मार्क्स असतील तेवढे TET किंवा CTETतून ज्याच्यातून तुम्ही पास आहात, कोणतीही एक परीक्षा पास असली तरीही चालतं. आता या ठिकाणी आपण TET 3 कधी होऊ शकते त्याचा एक अंदाज बघा. 6 फेब्रुवारीपर्यंत या ठिकाणी करेक्शनसाठी तुम्हाला नोंदणी करायची आहे. 1 तारखेपासून 6 तारखेपर्यंत 6 दिवसांची मुदत यामध्ये दिलेली आहे जर तुम्हाला काही त्याच्यामध्ये करेक्शन करायचे असतील तर. म्हणजे याचा अर्थ 6 तारखेपर्यंत विद्यार्थी ॲप्लिकेशन करू शकतात. त्यानंतर त्यातले काही 8-10 दिवस पुढचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद त्यावरती निर्णय घेण्यासाठी स्वतःसाठी वेळ घेईन आणि त्यानंतर रिझल्टमध्ये म्हणजे जे काय आहे फायनलाइज ते होऊन जाईल. आणि त्यानंतर म्हणजे एकतर फेब्रुवारी एंड किंवा मार्चमध्ये फेब्रुवारीच्या एंडपर्यंत म्हणजे टेटचं नोटिफिकेशन निघू शकतं. परंतु ह्या म्हणजे अगदीच ह्या 1-2 महिन्यामध्ये टेट होईल असं नाही होऊ शकत. त्याला थोडासा उशीर लागतो, कारण 1-2 महिन्यात लगेच टेटची एक्झाम होऊन जाईल असं नाही. जरी नोटिफिकेशन निघालं तरी एक्झामसाठी 2 महिन्याचा हा कालावधी असेलच. नोटिफिकेशन येऊ शकतं, परंतु मार्चच्या नंतरच एक्झाम होऊ शकते. कधी होईल हे आता त्यांच्या नोटिफिकेशनवरच डिपेंड असेल, परंतु तरीसुद्धा या 2 महिन्यामध्ये लगेच एक्झाम होणं शक्य नाही. त्यामुळे आता रिझल्ट लागलेला आहे आणि लगेचच नोटिफिकेशन निघून गेल्या वेळेससारखं मग अगदीच 15-20 दिवसांमध्ये ॲप्लिकेशन भरून एक्झाम होईल असं नाही होणार. थोडा कालावधी यामध्ये असेल, त्यामुळे अगदीच घाबरून जायचं याच्यात काहीही कारण नाही. परंतु टेट 3 होईल आता हे लवकरही होऊ शकते. फार तर थोड्या दिवसांचा कालावधी यामध्ये मिळू शकतो. त्यामुळे आता रेल्वेच्या पदभरतीसाठी किंवा वेगळ्या ठिकाणी जे ॲप्लिकेशन करतात त्यांच्यासाठी आता रिझल्ट लागलेला आहे. मग पुढच्या 7-8 दिवसांमध्ये किंवा त्यांना करेक्शन विंडोसुद्धा असते, त्यामुळे ॲप्लिकेशन असंही फील केलं तरी चालतं. CTETचा तर त्यामध्ये काहीही विषय नाही, त्याचं टेन्शन घेऊ नका. महाराष्ट्रामध्ये CTET ॲप्लिकेबलच आहे आणि ते असं कसंही कॅन्सल करू शकत नाही. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवूयात.